तीर्थ केली कोटीवरी नाही देखिले पंढरे नाही देखिले पंढरे त्याचे जाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण योगयाग अनंत केले नाही समचरण देखिले नाही समचरण देखिले त्याचे जाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण तुका म्हणे विठ्ठल पायी तुका म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडली पायी अनंत तीर्थे घडली पायी जळोजाचे जाले पण न देखेची समचरण न देखेची समचरण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील 324व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं शेवटचं चरण राहिलेलं आहे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कोट्यावधी तीर्थ गेले, पंढरपूर जर नाही पाहिलं तर त्याच्या जिंदगीला आग लागो। न देखीची समचरण त्याच्या जिंदगीला आग लागो। योग याग अनंत केले, योग केले, याग केले, अनंत म्हणजे पुष्कळ केले, त्याला गणित नाही, अनंत ते संख्यावाची म्हणून काढू तुम्हाला संख्या अनंत म्हणजे ज्या वस्तूचा किंवा ज्या एखाद्या वस्तूचा एखाद्या गोष्टीचा गणित लागत नाही त्याचं नाव आहे अनंत। अंत नाही, अंतरहित स्थिती म्हणजे संख्याच करता येत नाही। आता योग संख्या रहित योग केले आणि यज्ञवी संख्या रहित केले, किती केले तर किती केले गणित नाही असं म्हणायचे महाराजाला। पण समचरण नाही देखील, जर समपाय भगवंताचे पाहिले नाहीत पांडुरंगाचे तर जळो त्याच्या जिंदगीला आग लागो असे महाराज म्हणते। तुकाराम महाराजांनी उपक्रमामध्ये तीर्थे केली कोटीवरी तर नाही देखील आणि उपसंहारामध्ये अनंत तीर्थे घडली पाहिजे। अनंत तीर्थे हो, मुळातली साधना तीर्थाची, मुळात योग याग अनंत केले आणि उपभोगामध्ये योग याग आहे, उपक्रमामध्ये तीर्थ आहे आणि उपसंहारामध्ये तीर्थ, असं 3 ठिकाणी तीर्थच आले ना। खरं तर हे मधात बी तर तीर्थच आहे। हो, तीर्थ शब्दाचा सरळ सरळ अर्थ होते जे तारून नेतात जीवाला, त्याचं नाव तीर्थ। तीर्थ कशाला म्हणतात? हा, ते माणसासाठी तीर्थ आहे, जनावरासाठी नाही। म्हशीला किती गंगा तांबळ्या घातल्या मी पुण्य होते तिथं, असं मात्र म्हैस रोज गंगाला जाते म्हणजे, आणि आमची म्हैस रोज गंगाला जाऊन घंटा घंटा पाण्यात बसते म्हणजे टप झालं तिथं नाही। त्याच्यासाठी तीर्थ नाही, त्याच्यासाठी ते उपभोग वस्तू पाणी एवढंच, त्याला काय तीर्थ आहे? जनावराला ते तीर्थ नाही, माणसासाठी एक तीर्थ।
मनुष्य जन्माला आलेल्या प्राण्याला तारून नेण्यासाठी ज्या काही साधना सांगितल्या त्या साधनेला तीर्थ म्हणतात. तीर्थ जसं मुलासाठी आई वडील तीर्थ म्हणले ना, पत्नीसाठी पतिव्रतेसाठी पती तीर्थ, शूरासाठी रणांगण तीर्थ, त्याला धारा तीर्थ. कोणतं तीर्थ आहे? धारा तीर्थ. धारा धारा म्हणजे तलवारीची धार. कशाची धार? तलवारीची धार. तिच्या खाली मुंडकं ठेवायचे, मुंडकं टेकून तोडून घ्यायचे, उद्धार होणार आहे, त्याला स्वर्ग मिळत असते. म्हणून शूराला ते तीर्थ आहे, धारा तीर्थ, त्याचं तीर्थ आहे. गंगादिक, गंगा, समुद्र, प्रयाग, हे सगळे तीर्थच आहे. हे माणसानं आंघोळ केली तिथलं तीर्थविधान जे सांगितले शास्त्रामध्ये, कशी आंघोळ कुठं करावी त्याच्या पद्धतीने जे सांगितले तसं तसं तुम्ही तीर्थ केलं की ते माणसाला तारून. बरं, योग हे बी तीर्थच आहे. योग साधना काय? योग साधना केल्यावर चित्तशुद्धीपर्यंत ती साधना पोहोचत आहे. म्हणजे शुद्ध करणं हे तीर्थाचंच काम आहे ना, तीर्थ आहे. यज्ञ ईश्वर तीर्थ केला तर तीर्थच आहे, ते तारून नेतोच नाही यज्ञ, नाहीतरी स्वर्ग मिळतोच. वायाला थोडस यज्ञ केलेल्या लोकांना स्वर्ग मिळतो. आणि जर ते निष्काम बुद्धी ना, ते त्याच्यासाठी म्हणले ना की कर्म कसं केलं पाहिजे. बघाय ओम तत्सदिती निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः. तुम्ही बघा ते 11व्या अध्यायामध्ये वाचून पाहून कळेल तुम्हाला. ओम तत्सदिती, तत् सत इति म्हणजे तत् नाम ब्रह्म आणि सत शब्दानं हे कर्म सुद्धा ब्रह्मरूपच आहे असं तिथं सिद्ध केलं. आणि असं कर्म ब्रह्मरूप करून जर केलं तर ते कर्म फल देत नाही, ते चित्तशुद्धीला नेऊन घालतं. अशा पद्धतीनं केलं पाहिजे अर्जुना. असे देव ओम तत्सदिती निर्देशो असा निर्देश केला म्हणजे सुरतीनं. तर काय असा निर्देश केला की सगळं ब्रह्मरूपच आहे. कर्म ब्रह्मोभव इथं वर्णन आहे की मला वाटते अन्नास्तव होते प्रवरोपा होती समजते त्या श्लोकात काय. त्या प्रजन्या यज्ञ जन्म, यज्ञाचे प्रगती कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेद रूप, त्या वेदाती परात पर प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. मग कर्म ब्रह्म नाही का? ब्रह्मार्पण बुद्धीने केलं तर ब्रह्मरूपच आहे कर्म. मग कर्म ब्रह्मरूप होत आहे. तर सदर तुम्ही यज्ञ केलाय तर ब्रह्म काय मला वाटतं ब्रह्मार्पण ब्रह्म हवी ब्रह्मागमो ब्रह्म उत्तम ब्रह्म तेन गंतव्यम ब्रह्म कर्म. यज्ञ तर हे हवन तरी ब्रह्मरूप आहे, होता तरी ब्रह्मरूप आहे, हवन क्रिया सुद्धा ब्रह्मरूप आहे. अशा प्रकारे जर ते केलं असेल तुम्ही जेवताना त्याच्यावर म्हणायचे अरे ताट तरी ब्रह्म आहे, अन्न तरी ब्रह्म आहे, त्याला आधीच तंतुकून कोण आहे? ब्रह्म. भोगता कोण आहे? ब्रह्मच आहे. आणि अशा प्रकारे जेवण निर्गुण केलं तर तुम्हाला त्या जेवणाचा दोष लागणार नाही. मग 7 खंड्या अन्न खाऊन असा बोधावर होते ते दुर्वास महाराज, म्हणून उपाशी राहत होते. 7 खंड्या अन्न खाऊन दुर्वास उपाशी म्हणतात ना, त्याच्यामुळे राहत होते ते. हे सगळं कर्म ब्रह्मरूप आहे. म्हणजे यज्ञ सुद्धा ब्रह्मार्पण बुद्धीने केला तर तो सुद्धा तारून देतो जीवाला, नाहीतरी स्वर्ग देतोच की. जीवाचं पाप घालितो आणि पुण्याचं पण स्वर्ग देतोच की यज्ञ. मग यज्ञ तीर्थ यागही म्हणजे याग नाम यज्ञ आणि योग, योग बी तीर्थ आहे आणि यज्ञ बी, हे सगळे तीर्थच आहेत. हो, तीर्थे केली उपभोगात, तीर्थे केली कोटीवर नाही मला वाटतं याच्यात उपक्रमामध्ये तीर्थे केली कोटीवरी उपक्रम आहे अभंगाचा. आणि उपभोगात योग याग अनंत केले तर तेही तीर्थच आहे जीवाला तारून नेण्यासाठी. आणि शेवट म्हणले अनंत तीर्थे घडली पायी, अनंत तीर्थे घडली. मग तुम्ही एवढी तीर्थयात्रा केली किंवा हे साधना केल्या, या सगळ्या साधनेचं श्रेय कुठे मिळतंय? विठ्ठल पायी. कुठे मिळतंय? हा हे म्हणायचे त्यांना. तुका म्हणे विठ्ठल पायी अनंत तीर्थे घडली पायी.
असं नाही तर पाही पायीन पाही, बरोबर आहे. मग पायावर भगवंताच्या अनंत तीर्थे घडतात. फक्त पाय बघा. काय बघा? प्रश्न हेच चालू आहे. आपण तर दरवारीला बघतो. गेले की पाहायला गेले का तुम्ही? आमच्या बी झाडी काय नाही खरं झाड नाही. पाय हे कळे नाहीत आपल्याला अंतिम, म्हणून ही सगळी भानगड झाली आणि म्हणून गोटे खायले. मग तुम्ही म्हणाले तसं नसते ते. येतेच आकृती श्रेष्ठ तत्त देवे तरुजन दैत प्रमाण करते लोक सजून ओढत होते. काटेकोरपणानं रंगनाथ गुरुजी वाया करीत होते. ज्ञानोबा आहे तेही पायानं वारीला. तुकाराम महाराजही येत होते. ते कसं टाकता येईल महाराज? जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तर देव तीर्थ भजन न सांगितले. मानी का? जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देव तीर्थ भजन सोडता येत नाही महाराज. त्यांना त्यांच्यासाठी नसेल तरी तुमच्या आमच्यासाठी करावं लागतं. नाही करताल तर मग ती कोण लोक कशी जाते. मग त्याच्यासाठी त्यांना करावं लागतं मुक्तायला. आणि आपण बद्धान आपल्यासाठी करायचं. पण भगवंताचे पाय म्हणजे अधिष्ठान, जगताचं अधिष्ठान. आणि जगताचं अधिष्ठान काय आहे? तर शुद्ध ब्रह्म. खरं कारण त्या जगताचं अधिष्ठान ईश्वर माया आहे. त्याच्यावर जग अध्यस्त आहे. उपादान कारण आणि निमित्त कारण. कोणत्या कार्याला हे दोन कारण असतात. लक्षात आलं की? साधारण कारण, असाधारण कारण असे काही कारणामध्ये फरक आहे. साधारण कारण आणि असाधारण कारण. लक्षात आलं की नाही? साधारण कारण म्हणजे ज्या कार्याची उत्पत्ती त्या कारणाशिवाय होऊ शकते ते साधारण कारण. पण ज्या कार्याची उत्पत्ती ज्या कारणाशिवाय होतच नाही त्याचं नाव असाधारण. लक्षात आलं की नाही? अशी काय भाग आहे. त्यामध्ये उपादान कारण आणि निमित्त कारण. निमित्त कारण आपल्या कार्याहून सदैव भिन्न राहतं. ते त्याच्यात मिसळत नाही. कार्य करतं पण भिन्नत्वानं करतं. आणि उपादान कारण तसं नव्हे. कार्यात ओतप्रोत भरलेलं असतं. त्याचं नाव काय? उपादान कारण. कार्यात ओतप्रोत भरलेले. ओतप्रोत जसं घटात माती. हा ओतप्रोत. माती सोडून घट राहत. मर्तिकी विना घटू काही तंतू विना पटू. ज्ञानेश्वर महाराज मातीशिवाय घट होत आहे काय? आणि दोऱ्याशिवाय कापड कसं होईल? नाही. दोरा कापडाचं उपादान कारण, माती मृत्तिका घटाचं उपादान कारण आहे. आता त्या दोऱ्याला निर्माण करणारा, आडवं तिळवं सूत करणारा जो कोष्टी, त्यांचं कामच होते जुन्या काळातलं. 100 वर्षापूर्वी या लोकांची कामच आहे. विणकर आडवी उभी धागी करायची, त्याला बरोबर जोडायचं. घोंगड्या आपल्या देखत विण नाही केलं काय? मला ते काय कळत नाही. कापडे इंगलेले पण घोंगड्या आमच्या देखत विणलेले. असं आडवं होते. मग ते गळता खड्डा खंडायचा, त्या खड्ड्यात ते लावायचं ते लोटा हे ते आणि मधात बसायचं. मग ज्ञानेश्वर आपले नामदेवराने काबं केला ना, तो नामामुळे जातीचे चाळे, जातीचे चाळे म्हणले ना. हटकर कुणबी वाटमोडी रिकामा ब्राह्मण करीतो चाळी, असे काहीतरी जातीवर वर्णन केले. प्रत्येक जातीचे धंदे म्हणजे रिकामा ब्राह्मण करीतो करते म्हणून रिकामा ब्राह्मण राहिला नाही. त्याची त्याला फुडंगी, त्याची त्याला फुडंगी करते म्हणून नामदेवराय नाही म्हणून लागले. नामदेवराय त्याला काम नसलं पंडा बामणाला अभिषेक सत्यनारायण काय असे काम नसले का नाही. मग ते रिकाम विरू लागलं की ते फुडंग्या टाकी चिंते म्हणून. कोण? रिकामा ब्राह्मण करीतो चाळी. नामदेवराय ते हाटकर कुणबी वाटमोडी. हाटकर कुणबी पहिले हाटकर ते होते ना, ते खरे कुणबी शेतात राहत होते. आणि मग वाटा अडवायच्या. इकडे वाट तिकडे, तिकडे वाट इकडे करून टाकायची काय. त्याच्यामध्ये ते जिताची कोष्टी खाताला खाशी म्हणले. म्हणजे जिवंतपणे कोष्टी खाट्यात फोडून घेते.
गोष्टी भोईत खड्यात बसतेत ना गोष्टी आणि ते विनीत बिचारे. आता हे गोष्टी आहे त्याचा ते हातातला धोटा असतंय ते असा भोंगण्याला होता होते माझा दांडक ते दोरा बसवायचा असं ढकलायचा दाब दिला की दोरा तिकडं सरकत होता ना म्हणजे पहिल्या दोऱ्याला चिटकत होता ते कमालीच्या लोकांच्या मला. आता हे मशनी निघाल्या तो हे सोपं झालं पण त्यावेळेस ते अवघडच होते की ते कापड तयार करायचे बर पुन्हा लयच कला कुसर करीत होते तिथं. पैठण्या तयार होतो जुन्या काळात प्रसिद्ध आहे पैठण आपलं प्रतिष्ठान. हो काय त्याला मला म्हणेल त्याच्या पैठण्या बाहेर. हे आष्टी धोतरदोडा जुन्या काळात प्रसिद्ध नावच आहे कोणती आष्टी धोतरदोडे. हे धोतरदोडे तिथं तयार होते. आता इचलकरंजीला जाऊन तिथं मशनी झाले त्याच्या नाही तर आपल्या आष्टीला मिळत होते धोतरदोड भेटलो. हे धोटा साडी त्या कापडाला हे निमित्त कारण. धोटा कापडापासून अलग राहतो साडी कापडापासून अलग राहतो. दोरा मात्र त्याच्यात ओतपोत भरलेला आहे म्हणून ते उपादान कारण गोष्टी निमित्त कारण. तसा माती उपादान कारण गाडग्याला आणि कुंभार दंड चाक निमित्त कारण बाजूला असतं सदैव असं एक लक्षात आलं. तसं परमात्मा शुद्ध ब्रह्म ते अलग त्या स्वरूपावर तर काहीच खरा विचार केला तर नाही पण अधिष्ठान तेच आहे महाराज. त्याच्या अधिष्ठानाशिवाय हे नाही जगत. ईश्वर नाही माया नाही तर जगत कुठला जगत तर कार्य आहे. माया आणि ईश्वर हे सुद्धा त्याच्या अधिष्ठानावरच आहेत. कोणाच्या त्या ब्रह्माच्या. हो आणि माया आणि ईश्वर हे दोन्ही मिळून जग आहे एकाच जग नाही. एका बायकोचा संसार नाही किंवा एका घराचा संसार नाही. संसार म्हणल्यावर त्याप्रमाणे मायाचा ईश्वराचाही संसार आहे. कारण त्या भगवंताच्या शक्ती आहेत त्या. माया तरी शक्ती अविद्या तम प्रधान सत्व प्रकृती. शुद्ध सत्वगुणी माया किंवा शुद्ध सत्वगुणी मायेसहित ईश्वर. लक्षात आलं. जगाचं निमित्त कारण जगाचं निमित्त कारण आणि तम प्रधान प्रकृती सहित ईश्वर जगाचं उपादान कारण बी आहे. म्हणजे ईश्वर जगाचं उपादान कारणे आहे आणि निमित्त कारणे आहे. म्हणून आमच्या वेदांत शास्त्रांनी मान्य केले की अभिन्न निमित्त उपादान कारण जगाचं ईश्वरच आहे. ईश्वर म्हणजे सकल ब्रह्म असं मान्य केलं. लक्षात आलं. असा हा परमात्मा जगाचं अधिष्ठान. जगाचं काय आहे अधिष्ठान आहे. हे जगत त्याच्यावर अध्यस्त आहे आणि त्याला अधिष्ठान माया आणि ब्रह्म आहे. आणि त्या मायेला आणि ब्रह्माला सकल ब्रह्माला शुद्ध ब्रह्माधिष्ठान म्हणावं लागलं. हे तरी कुठं आधार आले का कुठून. असं जे शुद्ध ब्रह्म जगामध्ये सामान्य चैतन्य ओतप्रोत भरलेलं त्या सामान्य चैतन्याला जोपर्यंत तुम्ही ओळखीत नाही तोपर्यंत तुम्हाला तीर्थे केले तरी उपयोग अनंत. काय तीर्थे केली कोटीवरी नाही देखील न देखीची समचरण काय उपयोग आहे. आणि तुम्ही हे जर केलं अशा शुद्ध ब्रह्माची प्राप्ती करून जर घेतली काय आणि ते ब्रह्म माझं स्वरूपच आहे असं लय चिंतन केलं. लय चिंतन करून जर आपलं आणि जीव किंवा आभास कुठं स्वरूप केला आणि कुठंच पहिलाच ब्रह्मरूप आहे असं लय चिंतनाच्या द्वारे तुम्ही ब्रह्माची प्राप्ती जर करून घेतली तर अनंत तीर्थे घडली. सगळे तुम्हाला तीर्थे घडली. नवे नवे तीर्थे त्याची इच्छा करीती नित्य काळ अनुभवाया निर्मळ आपणा लागली. तो आपणाशी तीर्थाला वाट बघावा किंवा आपली कोणाची आपली. पंढरपूरच्या घर काय शिके साहेब तिच्याकडे तिची अपेक्षा तुम्ही करू नये. चंद्रभागेची चंद्रभागेनं म्हणा ही सोनपेठचा ही काय कवा येते मला कवा गडूळ करून टाका.
या बघताय वाटत नाही घेतोय बघताय हो त्याची वाट बघ. अरे मग माऊलीची बघते तुकाराम महाराजांची बघितली वाट त्या तीर्थ आहे ना रंगनाथ गुरुजीची बघितली मग आपली का बघणार नाही का वय बर बरोबर येते का तुमची भक्ती वाट एवढी भक्ती आहे आपली नाही बालू कावा येते तीर्थाला वाटत नाही का हे जी राख व्हायची मला खरंच हो नाही लवान नाही मला तीर्थाला दया केली तीर्थ आले तीर्थपण केली साठवण हृदयीची ज्या परब्रह्मामुळं तीर्थाला तीर्थपणा आलाय मला तीर्थ तीर्थ पाणी आहे तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा म्हणजे तीर्थी धोंडा पाणी तुकाराम महाराज तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा बरोबर आहे महाराज ते सांगितलं जगातलं तीर्थ भगवान परमात्मा किंवा संत मग संत का तीर्थरूप परमात्मा त्यांच्या हृदयात आहे म्हणून इथं काय शरीर दृष्ट्या त्याचं शरीर सारखंच आपलं शरीर काय फरक रंगनाथ गुरुजीच्या शरीरात आणि आपल्यात काय फरक आहे आणि ज्ञानोबारायचं शरीर तुकाराम महाराजांच्या शरीरात काय आपल्या फरक गोरोबा काकाचं शरीर आपलं शरीर काही नाही फक्त त्यांच्या हृदयात परमात्मा आणि आपल्या हृदयात आहे हो पण सामान्य रूपाने आणि त्यांच्यात विशेष रूपाने परमात्मा आहे म्हणून काय संत पवित्र का आहे पवित्र सोवळी एकतीच धुमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव असे संत प्रेम म्हणजे पवित्र आणि सोवळे तीर्थरूप आहे का तीर्थरूप आहे तीर्थाला तीर्थपणा आणणारा परमात्मा केली साठवण हृदयीती त्या तीर्थाला तीर्थ होतो पाण्याला काय किंमत आहे पाणी पाणी चंद्रभागेचं तरी पाणी आणि वळमनाचं तरी काय फरक आहे पाणी जगातलं पाणी वेगळं आहे कोण म्हणेल हा पाण्याला पृथ्वीचा संसर्ग लागल्यामुळं गडूळ मडूळ किंवा इथलं पाणी खारड आहे तिथलं जरा गोड आहे हे संसर्ग दोष आहे की पाण्याचा दोष आहे वस्तुदोष नाही आहे वस्तुदोष कोण म्हणेल आवलगावला खरड पाणी आहे आमच्या गावाला का नाही तिकडे गावाच्या आवलगावच्या जास्त खाल्ला कोण आमच्या गडीला खरड भांडे सुद्धा मांडरे पडते 2 दिवसात स्टीलचं भांडे आहे तुम्ही मला 3दा मुतखडा झाला त्या पाण्यानं मी तेच पाणी पितो तो घरचंच 3दा 18 महिन्याला बरोबर होत होता हे कोरड्या डॉक्टरनं 2दा पाहिलं 3ऱ्या बार मी म्हणलं कवर कोरडे साहेब तेवढे मला तुमचं पुण्य आहे काय तुम्हाला लागणार म्हणले ऑपरेशन पडलं नाही तर ऑपरेशन करावं की मुतखडे झाल्यावर तर तुमचा औषधी पडायला आम्ही हे खरं पण किती बाऱ्या पाहिलाय तेवढे पाणी कुठलं घरचं पाणी कसं आहे मी आता खरंच आहे ते म्हणजे त्याचाच गुण आहे मग तुम्ही ते पाणी फिल्टर बसवा फिल्टरचं पाणी पिया फिल्टरचं पाणी पितच नव्हतो ही बाटली तर तोंडाला काहीच नव्हतं फेकून द्यावं होतं कुठून आलेली कोणी शिवलेली कुठून कवाची घरच्या असा राग येतो का घ्यायचा ही बाटलीनं पाणी कोणी पिलं नाही बाटली माझ्याजवळ फेकून दिलं कोणी शिवून आणली तर माझ्यापाशी म्हणजे बरोबर आहे ते दुकान व्हायचं कोणी किंवा शिव्या ती कच्च्या घाण असं मला वाटायचं मनाला शंका हो लगच वाटायची पाण्याचा दोष संग दोष आहे वस्तू दोष नाही तसं पाणी जगातलं पाणी गंगेचं तरी पाणी आणि चंद्रभागेचं तरी पाणी आणि एखाद्या वड्याचं तरी पाणी पण चंद्रभागेला तीर्थ म्हणतात आणि वड्याला डोबकाळ म्हणतात त्याच्यात मसळा बसल्या तरी माणसं काय त्याची सारखंच काय फरक नाही ते पाणी पण चंद्रभागा तीर्थ आहे गंगा तीर्थ आहे का तीर्थ आहे अरे त्या भगवंतामुळे त्याला तीर्थ म्हणाला कोणामुळं दयाचेनी तीर्थ आले तीर्थपण आणि असा तीर्थपणा आलेला परमात्मा केली साठवण हृदयीती त्या महात्म्या हृदयात साठविला राहे हृदय संपुष्टी आणि बाहेर ठाकुटी मूर्ती उभा आपल्या हृदयात सामान्य रूपाने त्यांच्या चित्तात विशेष रूप आपल्या चित्तात विषय आहेत त्यांच्या चित्तात देव बसलेला आहे कोण बसलेला आहे देव बसलाय तुकाराम महाराजांच्या चित्तात देव होता देव देव असे चित्ती त्याची घडावी संगती तुकाराम महाराज स्वतःच म्हणले ऐका म्हणले मी सांगतो ते मोठे लोभी के चित्त धन बैठे
लोभी के चित्त धन बैठे धन बैठे, हाँ कामिनी के चित्त काम, बरोबर आहे ना. लोभी के चित्त धन बैठे, बालवा कोणाच्या चित्तात लोभ्याच्या, लोभी के चित्त धन बैठे, कामिनी के चित्त काम, कोणाच्या चित्तात आणि कामुकाच्या चित्तात काम. तुमच्या चित्तात काय? लोभीच्या चित्तात धन आहे, कामिनीच्या किंवा कामुकाच्या चित्तात काम आहे. माता के चित्त पूत बैठे, माईच्या चित्तात कोण असते? कुठे जाऊ दे, कुठे गेली घार इंडी आकाशी लक्ष तिचे, मग माय घार तरी माय, गाय तरी माय, माय तरी माय, लेकराची माय, तिच्या चित्तात लिखून माता के चित्त पूत. तू का के म्हण राम, तू का के म्हण तुकारामांच्या मनात कोण? म्हणजे विशेष रूपानं देव त्यांच्या जवळ, कळलं? म्हणून ते एक तीर्थ आहे आणि देव एक. म्हणून देवापाशी गेलं तरी तीर्थ मिळाले आणि संतापाशी गेलं तरी तीर्थ मिळाले, पण आपल्याला ते कळणार. संताला सोडून बी आपण तीर्थयात्रा करायला बोंबलत जातो आणि देवाला सोडून सत्ता सोडून नाही बोंबलत फिरतो कुंकडी का? डोकं सरकले म्हणून, डोकं सरकलेले माणसं अशी हिंडत बसते. तीर्थ सोडते तर सत्ता हे तीर्थ आहे. सत्ता भगवंताचं चिंतन, नामस्मरण, भागवत हे ते कथा कीर्तन हे खरं मोठं तीर्थ आहे. दगडाच्या पाया पडण्यात जास्त महत्व आहे. दगडाच्या मूर्तीच्या डोस कापण्यात महत्व जास्त का सत्यात राहणं महत्व जास्त? कोणतं महत्व आहे? सत्यात राहणं महत्व आहे. महान मोठं तीर्थ आहे. हा, ते सोडून द्यायचं सत्ता आणि कोणाला तरी देवाला डोस कापल्या जायचं. हे का? अज्ञानामुळं. त्यांना ते श्रेष्ठ वाटतंय ना, ते अज्ञान आहे त्यांच्या डोक्यात. कोणाच्या डोक्यात ते अज्ञान आहे. आपण ते म्हणतो दर्शन राहिले की कीर्तन बंद पंढरपुरात म्हणतो आपण कीर्तन लोक मला होणार, जाऊ दे दर्शन राहिले, देव कीर्तन सोडून चांगलं कीर्तन महात्म्याचं कीर्तन फार करायचं नाही हो. महात्म्याचं कीर्तन ऐकल्यावरती सोडून देऊ एवढा लाभ आणि ते लाभ सोडून देऊन पाया पडायला जाऊ म्हणजे हे अज्ञानाचं काम आहे का सज्ञानाचं? अरे तुकाराम महाराज काय म्हणतात? तीर्थीची अपेक्षा स्थळीवाले धर्म, जाणावे ते पुण्य बहु बरे. भाऊ जोडी काय भाऊआईची जोडी काय नाही, भाऊआईची साधना भावाविकाची जोडी काळ नाही जात घडी वाया. आहे काय काभंग? आता बघा हे काभंग बघा. तीर्थीची अपेक्षा, तुम्हाला अर्थ लागत नाही मग काय त्याच्यानं तुम्ही येत नाही का अभंग? हा काय म्हणजे महाराज तिथं तुम्हाला कुट्टी मारली महाराजांना. अरे तीर्थीची अपेक्षा स्थळीवाले धर्म, तीर्थाला जायची गरज नाही, तेवढंच पुण्य बसल्या बसल्या मिळते. बघा तुम्ही कुठं जाय इथं बसल्या बसल्या तेवढं पुण्य मिळते म्हणजे तुकाराम महाराज. तीर्थीची अपेक्षा बरं काय समजून घ्या, पण आपला विश्वास नाही, आपल्याला भैरंगच पडतंय, अंतरण पडत नाही. म्हणून ह्या लोकांना तिकडं दामटीत न्यावं लागते. नाही तर तीर्थीची अपेक्षा स्थळीवाले धर्म, ते धर्म तुम्हाला स्थळी नाम जाग्या मिळते. भोवाईची वरी भाविकाची जोडी, काळ नाही जात घडी वाया. म्हणजे सतत भाविक बिचारा, भाविक कोण? भाविक विश्वासी तुका म्हणे नमन त्याशी, ते तुरंगनाथ गुरुजी सारखे भाविक किंवा मोतीराम सारखे भाविक, त्याला संत म्हणावं. भाविक इथे शब्द आलाय पण ते कोण येतं? संत. आणि अशांचा काळ घडीवर वाया जा, त्यांच्या संग तुम्ही राहिले की सगळे तीर्थ तुम्हाला घडले. कुठं जायची गरज नाही, फक्त महात्म्याची सेवा करा. मोतीराम महाराजांच्या संग राहिले आणि त्यांची सेवा केली, रंगनाथ गुरुजीची सेवा केली की त्या माणसाचा उद्धार इथंच होतोय. तीर्थयात्रेला जायची गरज नाही. सांगितलं की नाही? परी गंगेच्या संबंधी हा विधी आणि महानदी, हो एक देवी माझ्या बोधी शुभा शुभासी. हो, पण हे महात्म्यापाशी सगळे तीर्थ येतं, कळलं का? कोणापाशी? संतापाशी. म्हणून म्हणले अशी भाविकाची जोडी करा, काळ घडीभर त्यांचा वाया जात नाही. काय म्हणजे गिनरजनी हाती धंदान गोविंदाचे ओवाळे.
किंवा भाग्यवंता हेची काम मापी नाम वय खरी. मापी नाम आनंदाची पुष्टी अंगी श्रोते संगे उद्धरते. पिकले तया ठाणे किती पंगतीची सुकाळ तुका करी प्रणिपातन दंडवत आचार्य. आचार्य शंकराचार्य त्यांच्या संग काय रात्मादिवस भगवंताचं मापी नाम वय खरी. त्यांच्या वाचेतून कशाचं माप पडतंय? नामाचं. सतत नामस्मरणाचं माप पडते त्यांच्या तोंडातून. आणि तुम्ही त्यांच्याजवळ राहिले त्यांची सेवा केली आहेतच पुण्य मिळाले तुम्हाला. म्हणजे स्थळीवाढ हे धर्म. संताच्या पायापाशी एक तीर्थ घडते असं म्हणायचंय मला. हो आणि ज्ञानेश्वर महाराजांचं फार महत्व वर्णन केलं संतांचं. ते म्हणजे ऐका, शुचित्वे शुची गंगा होय. गंगा शुची तो शुची आहे. कोणती? ती गंगा माता भागीरथी. पाप तापही जाय, पापही जाते पै ते आहे बुडणे. बरं तिथं बुडकुळी मारावं लागते. गार पाणी मारा. युद्ध चालू आहे झणका बसते का हिमालयावर वरी. ते पायलट बाबा आसुरा वाटत लागला होता का नाही तुम्हाला माहिती आहे? नाही हा महिन्याचा चालक ड्रायव्हर जुन्या काळात होऊन गेला पहिला 100 वर्षापूर्वी. त्याचं नाव पायलट बाबा. ते त्याला पुन्हा मागून त्याला त्या काळातला पायलट आहे. पण त्याला कठाळा आला त्या गायचा. त्या नोकरीचा बी संसाराचा. त्यानं त्याग केला आणि संन्यास घेतला आणि हिमालयात एके ठिकाणी झोपडी बांधून आपली कुटीर करून तिथं आचरण गेलं. तिथं तपश्चर्या केली. एकदम गंगा पाठीमागं इतक्या त्या उसाईच्या. त्या उसाईत गेलं की गंगा रांगोळ अशी मोठी गंगा ती वरून आलेली भागीरथी. आणि तिच्या पाठवर असं मंदाकिनीच्या पाठवर असं बांधलं त्यानं पायलट बाबांना. आणि तिथं आता तर मग बांधकामं इथे खूप झाले. आता तिथं जागा अशी कालवडी इकडून गेलं की खाली 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 एकदम खाली खाली गंगेकडे खाली खाली जायचं. मग तिथं आम्ही आंघोळीला गाड्या सांगितल्या. तुम्ही आता तुम्ही होते का नाही तुमच्या पायलट बाबा असं चारही गाड्या उभा केल्या मागं पुढं. मॅन राहू इथं पाणी गंगा आहे मस्त उगं आश्रम बी जेवण केली आंघोळ्या तिथं आंघोळ्या लोकांना म्हणून उभा राहायचं मस्त गंगा. हिमालयाचं मारली गंगा. हिमालय स्वतः त्यांच्या लागतात. काय पाणी म्हणतात गार. बर्फ बर्फ थोडासा उन्हाची तेरंबी होती. मधात कुठं घार इथे जाऊन झणका बसते. हो तितक्या पुरता खाना त्रास वाटते इतकी. त्याला सवय नाही त्याला वाटते. बाहेर निघाल्या मग तर काय शांत आनंद वाटते. ऊन पडलेलं देवपूजा केली लोकांनी जेवण केले. महाराज इतकं तरी बुडावं लागतं तिच्या. पाप घालवी होती या ताप घालवी होती ती माऊली. पण बुडणे एक बरोबर आहे. हिमवंतू दोष काय जीवित्वाचे. हिमालय पर्वतावर गेलेले केदारनाथाला बद्रीनाथाला पाप जात या माणसाचं पाप. पण जीवित्वाची हानी होय. 65 किलोचा माणूस 60 किलो झाल्याशिवाय राहत नाही खाली होत नाही. त्याचं वजन कमी होते घटत आहे वजन डोंगरावरती. असा हिमवंतू दोष काय जीवित्वाची हानी होय तैसे शुचित्व हे सज्जन. बरोबर आहे. ते त्याच्या पुढे गेले. अरे मेघ उदार परी ओसरे म्हणून उपविशी न पुरे हे सदैव संफा करे हे. मेघ उदार आहे पण सरणार आहे आणि सदैव कृपा करणारे संपा करे ना कृपाळोय महात्मे. अशा महात्म्यापाशी तुम्ही जर राहिले तर तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे. इथंच तुम्हाला धर्म प्राप्त होते. तसं इथं म्हणाले तर तुम्हाला कुठं नाही. सकळ तीर्थे घडली पायी कुठं विठ्ठल पायी कुठं. कारण काय विठ्ठल कोणाजवळ असते मग महात्म्याजवळ. विठ्ठल दुसरीकडे नाहीत ना. मी हरपला किंवा सावा जे का नाम घोष बरवा करी ती माझा. तिथंच विठ्ठल आहे. दुसरीकडे विठ्ठल कुठं मिळत तुम्हाला. विठ्ठल दुसरीकडे मिळत नाही. किंवा तुकाराम मला एका म्हणत म्हणले ना काय मला वाटतंय दया करणे जे पुत्राशी तिची दासा निदासी तो तिचा जो ओळखावा देव तेथीची जाणा देव तेथीची देव तेथीची जाणा. तुका म्हणे सांगू कोणती तर त्याची भगवंताच्या मूर्ती. अरे असे वागणारे माणसं देवाच्या मूर्त्याच येतात. म्हणजे संत देव तीर्थ आहेत मलाही पाठवायचे. आणि ते सगळ्या तीर्थाचे राजे आहेत. जेवढे तीर्थ आहेत का सगळ्या तीर्थांचे राजे देव आणि
कारण काय देवामुळे सगळ्या तीर्थत्व आहे आणि असा असणारा परमात्मा यांच्या हृदयात आहे. मग तुम्ही संतापाशी राहा काय आणि देवापाशी राहा. आणि देवापाशी तुम्ही राहणं म्हणजे आधी संतापाशीच राहावं लागेल, तर तुम्हाला देवाजवळ जाता येईल, नाही तर जाता येत नाही. काय जाता येते मनानं प्रवेश होते त्या स्वरूपात नाही होत. म्हणून त्यांच्याकडे प्रवेश त्या स्वरूपात अधिष्ठानाचा प्रवेश करायचा असेल, अधिष्ठान रूप तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला संताजवळ राहावं लागेल. आणि मग तिथं राहिले की ते अधिष्ठान रूप तुम्ही होणार. आणि अधिष्ठान रूप तुम्ही पाहिलं म्हणजे अनुभवलं की अनंत तीर्थे घडली पायी. सगळे तीर्थ तुम्हाला घडून जातील, काही नाही. तुका म्हणे विठ्ठल पायी आणि अनंत तीर्थे घडली पायी. म्हणजे आता तरी तुम्हाला सांगायलो, तुम्ही सुज्ञेत पाठ ऐकायले जरा थोडस आपल्या आचरणात बदल करण्याचा प्रयत्न कशाला महत्व द्यायचे, कशाला महत्व नाही द्यायचं याचा थोडा अभ्यास करा. अभ्यास महत्वाचा ते करा. उगच कीर्तन सोडायचे, सत्य सोडायचे, बोंबल खिंडायचे का उपयोग आहे? एवढा तीर्थ सत्ता म्हणजे तीर्थ असते महाराज. फक्त इतकंच आहे, पैशासाठी सत्ता नसावा, लुचालुची तशी सत्ता नसावा. आणि तो सांगणारा माणूस स्वार्थी निरपेक्षतेचं बोलणं असावं. कसं असावं त्याचं बोलणं? निरपेक्ष. अनुद्वेग कर्म वाक्य सत्यम प्रेतंते स्वाध्याय अभिषेकम चे वाङ्मयं ततो उच्यते. असा बोलणारा असावा. मिथिले आणि कसा काय सात आणि मावा मिथिले आणि कसा शब्ददेशी कल्लोळ अमृत अशा प्रकारे. किंवा अमृताचे फळे अमृताची वेले त्याची पुढे चालली विजयाची. ऐशी आता संगती नारायणा ओलावा वचना जयाची. है ना? जानवाराचा त्याचा बोल ओलावा वचना काय ते महाराज ज्ञानेश्वरी वाचल्यावर कळतंय काय त्यांचे ते शब्द आहेत. अजून ताजे तवाने 700 वर्ष झाली ज्ञानेश्वरीला. दशस्तसे शब्द जणू काय माऊलीत बोलायत आम्हाला असं वाटतं समोर. हे आता गाता वाचताना कोण आहे नाही आमच्या समोर, कोण आहे? तुकाराम. बस जितका वेळा आम्ही गाता वाचू तितक्या वेळा आमच्या समोर कोण? तुकाराम. जितक्या वेळा ज्ञानेश्वरी वाचू तितक्या वेळा आमच्या समोर कोण? ज्ञानेश्वर. असं एकदम ताजं तवानं त्या अक्षरामध्ये यांचा भाव ओतप्रोत भरलेला आहे, असा अनुभव आहे. कळलं? त्या अनुभवातून बोलायला तुम्हाला. मग अशा प्रकारचा आहे परमार्थ सोडून देऊन येड्या मुड्या माणसानं या काही गोष्टी कराव्या, पण शहाण्या लोकांनी याला एवढं महत्व द्यायचं नाही. असं काही वागलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे विठ्ठल पायी तर आनंद तीर्थे घडली पायी. आज अभंगाचा शेवट झाला, सगळी धरतो.